संध्याकाळचे 7:30 होत आहेत. ऐकूया शेतकरी बंधूंसाठी कार्यक्रम किसान वाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने प्रायोजित किसान वाणी कार्यक्रमात सादरकर्ते सूरज गोडे यांच्यासह मी किशोर कुकडे आपलं सहस्नेह स्वागत करतो. नमस्कार शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात फोन इन कार्यक्रम प्रश्न तुमचे उत्तर आमचे. आजच्या कार्यक्रमाचा विषय उन्हाळी भुईमुग लागवड तंत्रज्ञान आणि सहभागी तज्ज्ञ असतील कुलदीप देशमुख, विषय विशेषज्ञ कृषी विज्ञान केंद्र अकोला. त्यासोबत आपले दैनंदिन कार्यक्रम आहेतच, तेव्हा ऐकत रहा किसान वाणी. सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे हरीला. हरी आता आपल्या सर्वांना सांगतील आपल्या यशाचं रहस्य. माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपणही आपल्या शेतात चांगलं पीक घेऊ शकता. ते कसं? बस जेव्हा काही समस्या असेल तेव्हा लगेच लावा हा नंबर 1800-180-1551. हा कोणाचा नंबर आहे भाऊ? शेतकरी कॉल सेंटरचा, जिथे तज्ञ आपल्याला शेतीच्या समस्येवर तोडगा सांगतील लगेच. अहो भाऊ, तज्ञ सारा वेळ थोडाच मिळणार आहे. नक्की मिळेल हो भाऊ. वर्षाचे 365 दिवस मिळेल, ते देखील सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत. पण भाऊ, जास्त वेळ बोलू तर पैसे खूप लागतील. अजिबात पैसे नाहीत. मोबाईलनं किंवा दुसऱ्या फोननं शेतकरी कॉल सेंटरला मोफत कॉल करा. सल्ल्याचेही पैसे नाहीत. सोळा आणि खरं. शेतकरी बंधूंनो, शेतीच्या समस्यांवर आपल्या भाषेत लगेच उपाय मिळवण्यासाठी भारतात कोणत्याही फोननं राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 1800-180-1551 वर मोफत संपर्क साधा. शेतकऱ्यांचा मित्र शेतकरी कॉल सेंटर. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया कृषीवाणी. वाचक स्वर आहे सचिन म्हैसने यांचा. कृषीवाणीमध्ये सेंद्रिय कर्बाचे शेतीसाठी फायदे याविषयीची ही माहिती आणि ही प्राप्त झाली आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून. शेतकरी बंधूंनो, सेंद्रिय कर्ब हा जमिनीच्या सुपीकतेचा खरा आधार आहे. महाराष्ट्रातील कोरडवाहू जमिनीत सेंद्रिय कर्ब हा अत्यंत कमी आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आपल्याकडील भौगोलिक परिस्थिती, तसेच विशेषतः मराठवाडा आणि विदर्भात तापमान अधिक असल्याने सेंद्रिय कर्ब वातावरणात निर्गमित होऊन जातो. सर्वसाधारणपणे महाराष्ट्रात सेंद्रिय कर्बाचे मात्रा कमी म्हणजे 0.20 ते 0.30% आहे. शाश्वत शेती उत्पादनासाठी सर्व अन्नद्रव्यांसोबत सेंद्रिय कर्बाचा समतोल राखला गेला तरच आवश्यक अन्नद्रव्ये झाडास उपलब्ध होत असते. जेव्हा कार्बन वायू हवेत असतो तेव्हा पर्यावरण प्रदूषित होते आणि हाच कार्बन वायू सेंद्रिय कर्बाच्या रूपात जमिनीत मिसळला गेला तर जमिनीची सुपीकता वाढण्यात सर्वात महत्त्वाची भूमिका निभावतो. सेंद्रिय कर्बाचे प्रमाण जितके जास्त तितका जमिनीचा पोत चांगला. फायदे: सेंद्रिय कर्ब मातीच्या कणांना एकत्र धरून ठेवल्याने जमिनीची धूप कमी होते. त्यामुळे मातीचा वरचा सुपीक थर दीर्घकाळ टिकून राहतो. मातीत गांडुळांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढून टाकलेले पीक अवशेष कुजविण्यात वेग वाढतो. सेंद्रिय पदार्थांनी मातीच्या कणांना एकत्र बांधून ठेवल्याने जमिनीची सच्छिद्रता वाढते. जमिनीची सच्छिद्रता वाढल्याने जमिनीची जलधारण क्षमता कित्येक पटीने वाढते. जमिनीची सच्छिद्र आणि त्याचा परिणाम जमिनीच्या आतील भागात ऑक्सिजनचे प्रमाण वाढून पांढऱ्या मुळांना भरपूर उपलब्ध करून देतो. सेंद्रिय कर्ब जमिनीचे आरोग्य म्हणजेच जैविक, भौतिक आणि रासायनिक रचना टिकवून ठेवणे. परिणामी पिकाच्या उत्पादन क्षमतेत सातत्य राखून उत्पादन वाढण्याची आणि सशक्त झाड वाढण्याची क्षमता वाढते. आताच आपण कृषीवाणीमध्ये सेंद्रिय कर्बाचे शेतीसाठी फायदे याविषयीची ही माहिती जाणून घेतलीत. अरे क्या कर रहा है? इधर 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 हम बोल रहे हैं तेरे बीजू का.
उतला बोल रहा है? हाँ, पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं? मतलब? देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है। और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? हाँ? अरे पहले ऐसा नहीं था। पूछना अपने बड़े बुजुर्गों से, कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी। हाँ, माटी भी तंदुरुस्त और लोग भी। अरे अब पहली वाली बात कहाँ? पर अब तो सभी डाले हैं। सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं। खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं। सच है? रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं। हाँ। ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा। माटी से प्रेम की परंपरा है, परंपरागत खेती। शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया फोन इन कार्यक्रम प्रश्न तुमचे उत्तर आमचे. आजचा विषय आहे उन्हाळी भुईमूग लागवड तंत्रज्ञान. सहभागी तज्ज्ञ आहेत कुलदीप देशमुख, विषय विशेषज्ञ, कृषी विद्या, कृषी विज्ञान केंद्र अकोला. निवेदन आहे किशोर कुकडे यांचं. शेतकरी बंधूंनो, हा जो आपला पावसाळा झालेला आहे, तर या पावसाळ्याच्याच आधारे हिवाळी म्हणजे जे बागायती पिकं म्हणतो आपण, ज्याला पाण्याची ओलिताची गरज असते, तर त्या पिकांची पेरणीचं नियोजन शेतकरी करत असतो. आणि यावर्षी जो भरपूर पावसाळा झाला, आपले जलसाठे तुडुंब झालेले आहेत आणि या आधारे आता आपण रब्बी पिकांची लागवड केली आहे आणि आता वेळ झालेली आहे ती म्हणजे उन्हाळी पिकाच्या तयारीची. आणि त्याच विषयाला अनुसरून आपण आजचा आपला फोन इन कार्यक्रम आयोजित केलेला आहे, उन्हाळी भुईमूग लागवड तंत्रज्ञान. आणि आपल्या प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत कुलदीप देशमुख, विषय विशेषज्ञ, कृषी विद्या, कृषी विज्ञान केंद्र अकोला. सरांचं मी स्वागत करतो. सर नमस्कार. सर्व शेतकरी बंधूंना तसेच आभार अकोला आकाशवाणीचे. सर, आपल्याला सुरुवातीलाच एक कॉल येतोय शेतकरी बंधूंचा, आपण त्यांचा सुरुवातीलाच कॉल घेऊया. चालेल. हॅलो. हां, आकाशवाणी अकोला. आकाशवाणी अकोला आणि कार्यक्रम आहे प्रश्न तुमचे उत्तर आमचे. आपलं नाव काय? भानुदास घाटवळे, भांबेरी. बरं बरं बरं. बांधास भाऊ, काय विचारायचं आपल्याला? तर उन्हाळी भुईमुगाची लागवड केव्हा करायची, कशी करायची आणि त्यासाठी सुधारित. आपल्यासोबत कृषी विज्ञान केंद्र अकोला येथून कुलदीप देशमुख आहेत, विषय विशेषज्ञ, कृषी विद्या. ते आपल्या प्रश्नाचं उत्तर देत आहेत. बघा, उन्हाळी भुईमुगाची लागवड करायची असली तर आपल्याला 15 जानेवारी नंतर, म्हणजे आपली थंडी जर का कमी झाली, आता थंडी हळूहळू कमी पडायला लागली आहे, त्याच्यानंतर आपल्याला याची लागवड करायची आहे. आता प्रामुख्याने याची लागवड करताना आपल्याला 2-3 गोष्टींची लक्षात घ्यायची आहे. त्याच्यामध्ये आपल्याकडे चांगला येणारा वाण TAG 24 आणि TAG 73 हे 2 वाण आपल्याकडे आहे. त्यापैकी कोणताही घ्या. आता याची आपल्याला थोडंसं एक करायचं आहे, बीज प्रक्रिया करूनच आपल्याला याला पेरायचं आहे. बीज प्रक्रियेमध्ये कार्बनडायझिम 12% अधिक मँकोझेब 63% असं असलेलं बुरशीनाशक आपल्याला 1 किलोला 3 ग्राम याप्रमाणे बीज प्रक्रिया करून पेरायचं आहे, म्हणजे जेणेकरून त्याच्यावरती मरचा प्रादुर्भाव येणार नाही. किंवा हे जर का नाही मिळालं तर कार्बोझिंग 37.37% आणि थायरम 37.37% असलेलं त्याची सुद्धा 1 किलोला 3 ग्राम प्रमाणे याची बीज प्रक्रिया करूनच आपल्याला पेरायचं आहे. आणि बियाण्याचं एकरी प्रमाण हे 40 ते 45 किलो आपल्याला सोडायचं आहे. एकरी 40 ते 45 किलो. हां. आता किती दिवसाचं पीक आहे सर भुईमुगाचं? भुईमुग तसं 100 ते 110 दिवसाचं पीक आहे, तो आपला परिपक्व होतो. आणि ते आऱ्यावर किती दिवसानं येते? आऱ्यावरती तो 55व्या दिवशी येतो. तर आऱ्यावर येण्याच्या वेळेस आपल्याला एक पाण्याची पाळी त्याला स्प्रिंकलरच्या सहाय्याने देता आली तर फार छान. हा, काही हरकत नाही सर. धन्यवाद. धन्यवाद. हॅलो, आपलं नाव काय? हा, रमेश वारसाकडे जाफरापूरहून बोलतो सर. मी भुईमुगाची लागवड करायची आहे. बरोबर. हा, त्यासाठी जमीन अशी कोणती निवडावी, खते कोणती द्यावी, उत्कृष्ट जात कोणती भुईमुगाची? बरोबर. मी एकदम सविस्तरपणे तुम्हाला समजून सांगतो. बघा, भुईमुग पिकासाठी आपल्याला मध्यम ते हलक्या प्रकारची जमीन निवडायची आहे. मग ती लालवाली असेल तर अतिशय चांगलं, थोडीशी मुरमाड असेल म्हणजे ज्याच्यामध्ये पाण्याचा निचरा चांगली होईल अशी आपल्याला जमीन निवडायची आहे. वाळू मिश्रित असली तरी चालेल. मुद्दा क्रमांक 1. तुमचा दुसरा प्रश्न, तर वाण कोणता निवडावा? वाणामध्ये आपल्याकडे TAG 24 नावाचा एक वाण आहे. दुसरा एक वाण आहे नवीन निघालेला TAG 73. या 2 पैकी कोणताही वाण आपण निवडू शकता. वाण निवडल्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं त्याला जे काय करायचं असेल तर ती आहे बीज प्रक्रिया. बीज प्रक्रियेमध्ये त्याला
केमिकल सोबत जैविकची सुद्धा बीज प्रक्रिया करायची. म्हणजे जसं केमिकलमध्ये जर का थायरम प्लस कार्बॉक्झिन 37% 37% याची एका किलोला 3 ग्राम प्रमाण आपल्याला बीज प्रक्रिया करायची आहे. याशिवाय जैविकमध्ये ट्रायकोडर्मा एका किलोला 10 ग्राम प्रमाणे याची सुद्धा बीज प्रक्रिया करायचं आहे. हे करूनच आपल्याला तो पेरायचा आहे. योग्य वेळ कोणती बघा बरोबर, नेमकं असं? अतिशय अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. योग्य वेळ कोणती? योग्य वेळ आहे 15 जानेवारी नंतर, म्हणजेच थंडी ओसरू लागल्यावरतीच भुईमुगाची पेरणी करावी. जास्त थंडीच्या कालावधीत जर का पेरणी केली तर त्याच्या उगवण क्षमतेवर परिणाम होतो. म्हणून एक तुम्ही असा एक अंदाज जरा 15 जानेवारीपासून आपल्याला पुढे पेरणी करायची आहे. त्यासाठी चांगली जमीन आपल्याला भुसभुशीत करून घ्यावं लागणार आहे. म्हणजे आऱ्या चांगल्या लागल्या पाहिजे. हा ना, मातीची भरगीर देत असतो आम्ही त्याला. अतिशय सुंदर. हा ठीक आहे. धन्यवाद सर. धन्यवाद. हॅलो, नमस्कार आकाशवाणीचं अकोला केंद्र आहे. आपलं नाव काय? बऱ्या पाटील बुजुर्ग हो बदला पाणी प्रमाण नैतिक वार आहे ते म्हटलं किती किलो लागते बियाणं किती लागेल? बरोबर. आपल्यासोबत देशमुख साहेब आहेत, आपल्या प्रश्नाचं ते उत्तर देत आहेत. बघा बळीराम भाऊ, आपल्याला भुईमुग जवळजवळ 2 एकर पेरायचं आहे असं आपण बोललात. 2 एकरासाठी म्हणजे एकरी आपल्याला बियाणं कमीत कमी 40 ते 45 किलो याप्रमाणे लागेल. म्हणजे 2 एकरासाठी तुम्ही धरून चाला आपल्याकडे 90 किलो बियाणं तुम्हाला आवश्यक आहे. पेरणी यंत्राने सुद्धा पेरता येईल तुम्हाला, टोकन यंत्राने सुद्धा पेरता येईल, काही अडचण नाही. बरोबर. फक्त त्यासाठीची जमीन चांगली भुसभुशीत आपल्याला करून घ्यायची आहे. आणि 15 तारखेच्या जानेवारीच्या नंतरच आपल्याला पेरणी करायची आहे. तोपर्यंत आपण जमिनीची मशागत करून रेडी करून ठेवायची आहे. हां चालेल. रोटर मारूनही तुम्ही चांगले करू शकता. म्हणजे भुसभुशीत जमीन असली पाहिजे. हॅलो, आपलं नाव काय? शेख अबुजर शेख अकबर, मुक्काम पोस्ट खोगात. हां बोला. तालुका मंगरुळपीर, जिल्हा वाशिम. बरं. काय प्रश्न आहे आपला? सर माझी जमीन 54 आहे. 54 जमीनमध्ये जमते का भुईमुग? 54 जमिनीमध्ये भुईमुग आपल्याला घ्यायचं असेल तर आपल्याला थोडंसं त्याच्या अगोदर एक काळजी घ्यावं लागेल. जमीन चांगली तयार करून घ्यावं लागेल, भुसभुशीत घ्यावं लागेल. याशिवाय आपल्याला 54 जमिनीमध्ये जर का घ्यायचं असेल तर जिप्सम मिळालं तर फार चांगलं. हां, तर एकरी 2.5 टनपर्यंत आपण जिप्सम जर का टाकलं तर अतिशय सुंदर. जर का जिप्सम मिळालं तर फार छान. नाही मिळालं तर दुसरं ऑप्शन तुम्हाला मी देतो. अमोनियम सल्फेट या खताचा तुम्हाला वापर करायचा आहे पेरतेवेळी प्रामुख्याने. अमोनियम सल्फेट आणि पेरतेवेळी. आणि पेरणी अगोदर आपल्याला सिंगल सुपर फॉस्फेट वापरायचं आहे. सिंगल सुपर फॉस्फेट वापरताना आपल्याला एकरी 100 ते 110 किलो सिंगल सुपर फॉस्फेटची पहिले फेकून त्याच्यामध्ये करायची आहे. त्याच्यानंतरच आपल्याला भुईमुग लागवड करायची आहे 54 जमिनीमध्ये प्रामुख्याने. आणि आपल्याला कमीत कमी पाणी देऊन, हलकं पाणी देऊन जमीन तयार करून म्हणजे घेता येईल. या पहिले सर्वप्रथम आपल्याला जे प्रामुख्याने वाण निवडायचं आहे 54 जमिनीसाठी जर का निवडायचं असेल तर TAG 73 हा वाण आपल्याला शक्यतोवर तिथे निवडावा. आणि निवडताना तुमच्याकडे पाण्याची उपलब्धता आहे का नाही याची तुम्हाला खात्री करून घ्या. पाण्याची व्यवस्था आहे. हां, आणि त्याला दर 15 दिवसांनी आपल्याला एक पाणी द्यावं लागतं. या अनुषंगानं 100 ते 110 दिवसाचं पीक आहे. तर तुमच्याकडे पाणी पुरेल का? तर असेल तरच तुम्ही लागवड करा, अन्यथा करू नका. ठीक आहे, धन्यवाद. सर, आता जे आपल्याला शेतकऱ्यांचे प्रश्न येऊन गेले ते बऱ्यापैकी त्यांनी लागवड तंत्रज्ञान, त्याच्यानंतर जमीन कशी असावी किंवा ओलीत या संदर्भात बरेच प्रश्न विचारले. पण मला असं वाटते की भुईमुग पिकाला तसं तुम्ही शेतकऱ्याला एका 54 जमिनीच्या संदर्भात सांगताना सांगितलं की तुम्ही जिप्सम वापरा किंवा मग त्याला पर्याय म्हणून तुम्ही अमोनियम वापरू शकता आणि सुपर फॉस्फेट आपण प्रामुख्याने नसेलच तर सिंगल सुपर फॉस्फेट वापर आपण देऊ शकतो. परंतु मला असं वाटतं की बाबा या पिकामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यांची सुद्धा गरज आहे का? बघा, अतिशय सुंदर प्रश्न आहे. नुसतं NPK हे देऊनच भुईमुगामध्ये काम होत नाही. तर भुईमुगामध्ये आपल्याला सल्फर सुद्धा पाहिजे. कारण की भुईमुग हे तेलवर्गीय पीक आहे. बरोबर. तर सोयाबीन असो, मोहरी असो किंवा भुईमुग असो किंवा तीळ असो, या पिकांना सगळ्यात महत्त्वाचा घटक असतो तो सल्फर.
तर तो दिला पाहिजे. मग आता तो द्यायचा किती, तर आपल्या बाजारामध्ये 90% ग्रॅन्युलर फॉर्म्युलेशनमधलं सल्फर मिळतं WDG फॉर्म्युलेशनमध्ये. त्याचा वापर आपण एकरी 8 ते 10 किलो पेरतेवेळी किंवा पेरणीनंतर फार फार तर 15 दिवसाच्या आत आपल्याला त्या तासामध्ये जर का दिलं तर फार चांगलं. पेरतेवेळी दिलं तर अतिशय सुंदर रिझल्ट आपल्याला त्याचे मिळतात. हा मुद्दा क्रमांक 1. मुद्दा क्रमांक 2, आपल्याला याशिवाय त्याला बोरॅक्स हे सुद्धा द्यावं लागतं. म्हणजे बोरॅक्समधला जो घटक आहे तो बोरॉन आहे. म्हणजे बोरॉन जर का द्यायचं असेल तर आपल्याला एकरी 2 ते 3 किलो बोरॉन ग्रॅन्युलर फॉर्म्युलेशनमध्ये बाजारात मिळतं, ते सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये दिलं पाहिजे. आणि तिसरा सूक्ष्म अन्नद्रव्य अतिशय महत्त्वाचा फुलधारणेसाठी, पिकाच्या वाढीसाठी, आणि आपली जमीन ज्याच्यामध्ये कमतरता आहे ते म्हणजे असं झिंक सल्फेट. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे झिंक. तर एकरी 4 किलो 33% वालं झिंक बाजारामध्ये मिळते. ते आपल्याला या खतात मिश्रण करून पेरतेवेळी द्यायचं आहे किंवा 1 महिन्याच्या आतमध्ये आपले हे डोस त्याचे कंप्लीट झाले पाहिजे. तर हे 3 घटक पुन्हा मी एकदा सांगतो. सल्फर दाणेदार 90% असलेलं एकरी 8 ते 10 किलो प्रमाणे, झिंक सल्फेट एकरी 4 किलो प्रमाणे, आणि बोरॅक्स म्हणजे ज्याचं आपण बोरॉन म्हणतो एकरी 2 किलो प्रमाणे आपल्याला भुईमुगात देणं अत्यंत गरजेचं आहे. हे दिल्यावर आपल्या भुईमुगाचा दाणा चांगला भरतो, त्याच्यात शेंगांच्या पोचट शेंगांचं प्रमाण अतिशय कमी होऊन जातं. याशिवाय जर का सेंद्रिय खत जर का उपलब्ध असेल, गांडूळ खत असेल, कंपोस्ट खत असेल, तर हे पेरणीच्या अगोदरच आपल्याला त्याला द्यायचं आहे. याला म्हटलं जातं सॉईल कंडिशनर. बघा, सॉईल फर्टिलायझर वेगळं आणि कंडिशनर वेगळं. फर्टिलायझर मॅक्झिममले हे केमिकल फॉर्म्युलेशनमध्येच असतात. कंडिशनर म्हणजे आपला कंपोस्ट खत, गांडूळ खत, शेणखत हे आपल्याला पेरणीच्या 15 दिवस अगोदर त्याला द्यायचं आहे. त्यामुळे आपला जमीनसुद्धा भुसभुशीत राहते आणि उत्पन्न अतिशय सुंदर आपल्याला मिळतं. सर, आता मला एक आणखी असं विचारायचं वाटते की तण नियंत्रण जे आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे, जसं खत व्यवस्थापन महत्त्वाचं आहे. कारण तण नियंत्रण झालं नाही तर पीक मध्ये 30% वर आपली घट होऊ शकते. तर मला एक सांगा की या भुईमुग पिकासाठी काही आपण म्हणजे तणनाशकं जे आपण म्हणतो तर त्याचा सुद्धा वापर करता येईल काय, किंवा करता येत असेल तर केव्हा करायला पाहिजे शेतकऱ्यांनी? बघा, एकदम रासायनिक तणनाशकाकडे न वळता आपण जमिनीची मशागत सुरुवातीला जर का चांगली पद्धतीने केली, म्हणजे पंजी मारून म्हणा किंवा त्याच्यानंतर पट्टा पास म्हणा किंवा रोटर म्हणा, त्यामुळे आपल्याला जमीन तर भुसभुशीत होईल. त्यामुळे भुईमुगामध्ये आऱ्या लागण्याची संख्या वाढते. याशिवाय तणांचा सुद्धा नायनाट होतो. म्हणजे कमी खर्चात आपण आपली जमीन तयार करू शकतो आणि तणांचं नियंत्रण करू शकतो. हा झाला पहिला तण नियंत्रणातला. सगळ्यात शेतकऱ्यांनी हा वापरलाच पाहिजे आणि वापरतात पण. दुसरा येतो की बाबा आता याच्यानंतर तण आले नाही पाहिजे किंवा तणांना आळा बसला पाहिजे, तो किती दिवस, तर पहिले 6 ते 7 आठवडे हे पिकाच्या वाढीची आणि तणांच्या वाढीची कॉम्पिटिशन फार असते. तर ह्या काळात जर का आपण तणांचं नियंत्रण करायचं असेल तर पेरणीनंतर 24 ते 48 तासाच्या आत भुईमुग पिकासाठी तणांचे नियंत्रण करायचे असल्यास पेंडिमिथॅलिन त्याची आपल्याला फवारणी करायची आहे. पेरणीपासून 24 ते 48 तासाच्या आत एकरी 700 ते 800 मिली प्रति एकर प्रमाणे 150 ते 200 लिटर पाण्यामध्ये आपल्याला याची फवारणी घ्यायची आहे लगेच. उगवणी पश्चात म्हणजे जर का 12 ते 15 दिवसाचे पीक झाले असेल त्याच्यानंतर आपल्याला जर का फवारणी करायची असेल रासायनिकमध्ये, तर इमॅझॅथॅपर प्लस इमॅक्झोमॉक्स त्याचं 40 ग्राम क्रियाशील घटक आपल्याला प्रति एकर प्रमाणे वापरायचं आहे 150 लिटर पाण्यामध्ये. यामुळे आपल्याला चांगलं तणांचं नियंत्रण मिळेल. याशिवाय आऱ्या लागण्याच्या अगोदर तण नियंत्रणासाठी एक त्याला पाळी आपल्याला द्यायची आहे, त्याला आपण वखर पाळी असे म्हणतो, की जेणेकरून तणांचं नियंत्रण चांगलं होईल. हॅलो, आपलं नाव सांगा. मी सर गुणवंतराव उभे बोलतो, मेन रोड किनराजा, तालुका मालेगाव, जिल्हा वाशिम. बरं बरं बरं, गुणवंत भाऊ काय प्रश्न आहे विचारा. आता रान तयार करायच्या तयारीत आम्ही आता भुईमुग लागवड करायची. बरं, किती एकर लावणार आहे तुम्ही? सध्या सर 2 एकर पेरायचा होता. आणि जमीन कशी आहे? जमीन साधारण मुरमुटे म्हणजे भुईमुगाचे लायक आहे समजा. बरोबर. बघा, हलक्या प्रतीतली जमीन तुमची आहे असं तुमचं म्हणणं आहे. मुरमाड मधली म्हणजे ज्याच्यातून पाण्याचा निचरा चांगला होतो, ही जमीन अतिशय भुईमुग पिकासाठी चांगली आहे.
आपल्याला पंजी मारून म्हणा, रोटर मारून म्हणा, आणि नंतर पट्टा पास किंवा बेड पाडून करत असाल तर अतिशय चांगलं. या प्रकारे आपल्याला जमीन तयार झाल्यावर लगेच भुईमुगाची पेरणी करायची आहे 15 जानेवारी नंतर. बरोबर. भुईमुग निवडताना आपल्याला 2 जातींचं मी तुम्हाला सांगतो. त्यामध्ये प्रामुख्याने आपल्या वाशिम जिल्हा, अकोला जिल्हा, बुलढाणा जिल्हा याच्यासाठीची जी एक जात आहे TAG 73, तुम्ही सर्वांनी ऐकलीच असेल. याशिवाय एक नवीन जात आलेली आहे बाजारात, TAG म्हणजे नवीन म्हणजे 73, आणि TAG 24 एक जुना तुम्ही ऐकलेला असेल असतो. तर त्यापैकी जी TAG 73 आपल्याला इथे निवडायची आहे. अतिशय सुंदर वाण आहे. याच्यावरती मर रोगाचा प्रादुर्भाव कमी येतो. हां, तर तुम्ही भुईमुगाची पेरणी करत असताना फक्त एकच काळजी घ्यायची आहे, त्या भुईमुगाला पाणी आपल्याकडे उपलब्ध असणे गरजेचं आहे. तर पाण्याची उपलब्धता तुमच्याकडे असेलच असं आपण ग्राह्य धरू. पाणी आहे ना सर, पाणी आहे. आणि सर आपल्याला खत फवारणी समजा नंतर त्याच्याबद्दल खताचं म्हणजे आपण खत जर का द्यायचं झालं भुईमुगाला तर पेरतेवेळीच देतो, आणि फवारणीचं समजा आपण नंतर नियोजन करतो. तर पेरतेवेळी जर का खत द्यायचं असेल तर बाजारामध्ये 14-35-14 किंवा 12-32-16 एकरी 75 किलो आपल्याला द्यायचं आहे. त्यासोबतच 8 किलो दाणेदार सल्फर आणि 4 किलो 33% झिंक खतात मिश्रण करून पेरते वेळीच त्याला आपल्याला द्यायचं आहे. अतिशय चांगले तुम्हाला रिझल्ट मिळतील. याशिवाय जर का तुमच्याकडे उपलब्ध असेल तर आता म्हणजे पेरणीच्या 15 दिवस अगोदर कंपोस्ट खत, गांडूळ खत किंवा शेणखत चांगलं कुजलेलं हे जमिनीमध्ये मिक्स करून आत्ताच द्यायचं आहे आपल्याला. ते नाही सर, आपल्याला हे रासायनिकच खत वापरावं लागतं. वापरा तुम्ही, त्याच्याबद्दल अडचण नाही, पण हे जर का चाकलं तर आपलं उत्पन्न आणि जमीन भुसभुशीत राहते. मिळालं तर फार छान. हो, चालेल, कोशिश करून. हां, बघा. ठीक आहे गुणवंत भाऊ, प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद. चांगली माहिती दिली सर. सर, एक विचारायचं असं होतं की बऱ्यापैकी आपल्या अकोटच्या भागात, कोट तेलाराच्या भागात भुईमुग पेरला जातो, तर तो अगदी हलक्या जमिनीत न पेरता तो मध्यम जमिनीत पण शेतकरी पेरताना दिसतात. तर त्या शेतकरी बंधूंना तुम्ही ताना संदर्भात काही सांगू इच्छिता काय? बघा, उन्हाळी भुईमुग लागवड करताना जमिनीचा मृदूप्रमाणे आपल्याला कमी अधिक अंतराच्या अंतराने म्हणजे 15 ते 17 पाण्याच्या पाळ्या लागतात. थोडक्यात सांगायचं म्हणजे पेरणीनंतर आपल्याला लगेच ओलीत करायचं आहे, म्हणजे जेणेकरून त्याची उगवण चांगल्या प्रकारे झाली पाहिजे. नंतर संपूर्ण पीक झाल्यानंतर पीक फुलोऱ्यावर येईपर्यंत, म्हणजे फुलोरा म्हणजे काय, एकेरी फुलोरा, एकट आपल्याला एक 5% 10% फुलोऱ्यावर येईपर्यंत त्याला पाण्याचा आपल्याला हा ताण द्यायचा आहे. जर का पाण्याचा ताण इथे बसला नाही तर तो हरभरा आपण बोली भाषेमध्ये म्हणतो मासोंडणे, तो मासोंडतो आणि परिणामी त्याला पालाच जास्त होतो आणि शेंगा कमी लागतात. तर हे एक ज्या मध्यम ते भारी प्रकारच्या जमिनीमध्ये शेतकऱ्यांनी काळजी घ्यायची आहे. ज्यांची जमीन मुरमाड आहे, वाळू मिश्रित आहे, हलके परिस्थितीत आहे, त्यांनी आपल्याला 15-15 दिवसाच्या अंतराने त्याला पाळी द्यायची आहे. सर, आज जो आपण भुईमुग लागवड तंत्रज्ञान हा फोन इन कार्यक्रम आयोजित केला होता, तर यासाठी बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्याला प्रश्न विचारले. त्या प्रश्नांचं निराकरण आपण केलं, आणि त्यासोबत आम्हाला शेतकरी बंधूंनी तण व्यवस्थापन कसं केलं पाहिजे किंवा ताण किती दिला पाहिजे, सगळ्यात महत्त्वाचं चोपन जमिनीसुद्धा आपण भुईमुग घेऊ शकतात, त्या संदर्भात आमच्या शेतकरी बंधूंना विशेष मार्गदर्शन केलं. त्याबद्दल आकाशवाणी परिवार आणि आमच्या शेतकरी श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आत्ताच आपण उन्हाळी भुईमुग लागवड तंत्रज्ञान याविषयी फोन इन कार्यक्रम ऐकलात. सहभागी तज्ज्ञ होते कुलदीप देशमुख, विषय विशेषज्ञ कृषी विज्ञान केंद्र अकोला. निवेदन होतं किशोर कुकडे यांचं. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात यानंतर जाणून घेऊया कृषी मालाचे आजचे बाजारभाव प्रति क्विंटलमध्ये कमीत कमी आणि जास्तीत जास्त अशा स्वरूपाचे आहेत. ज्वारी लोकल 1800 ते 1900, आवक 18 क्विंटल. गहू लोकल 2460 ते 2760, आवक 37 क्विंटल. गहू शरबती 3000 ते 3550, आवक 98 क्विंटल. उडीद 4900 ते 4900, आवक 4 क्विंटल. मूग 5105 ते 5300, आवक 2 क्विंटल. तूर 6010 ते 7175, आवक 579 क्विंटल. हरभरा 5100 ते 5390, आवक 168 क्विंटल. हरभरा पांढरा 5700 ते 6605, आवक 17 क्विंटल. तीळ 9500 ते 12000, आवक 37 क्विंटल. मोहरी 6000 ते 6000, आवक 7 क्विंटल. सोयाबीन 4200 ते 4900, आवक 3876 क्विंटल. सोयाबीन सीड 5157 ते
5705, आवक 190 क्विंटल. आताच आपण कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला यांच्याकडून प्राप्त कृषी मालाचे आजचे बाजारभाव जाणून घेतलेत. ऐकूया एक निवेदन आहे कार्यक्रम गायवाडा संदर्भात. शेतकरी बंधूंनो, गायवाडा हा सदर आम्ही दर शुक्रवारी संध्याकाळी 7:30 वाजता माझं घर माझं वावर या कार्यक्रमांतर्गत सुरू केलेला आहे. या कार्यक्रमात आपण पशुधनाच्या समस्या आणि त्यावरील उपाय या संदर्भात आपण आपले प्रश्न विचारू शकता. आपल्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये उपस्थित असतात डॉक्टर गोपाल मंजुळकर, विषय विशेषज्ञ, पशुविद्या, कृषी विज्ञान केंद्र अकोला. आपल्याला प्रश्न विचारण्यासाठी मेसेज किंवा व्हॉट्सअपद्वारे प्रश्न विचारताना 9822 23 19 23 या मोबाईल नंबरवर आपण मेसेज किंवा व्हॉट्सॲपच्या माध्यमातून प्रश्न विचारू शकता. जर आपल्याला ईमेल करायचा असेल तर info@kvkakola.org या ईमेलवर आपण ईमेल पाठवून आपला प्रश्न विचारू शकता. पत्रव्यवहारासाठी कार्यक्रम गायवाडा द्वारा केंद्र निदेशक आकाशवाणी केंद्र, सिव्हिल लाईन अकोला 444001 या पत्त्यावर आपण आपले प्रश्न पाठवू शकता. पत्रामध्ये किंवा ईमेलमध्ये किंवा व्हॉट्सॲपवर आपले नाव, गाव, पत्ता आणि पशुधनाच्या समस्येवर आधारित प्रश्न याचा समावेश करावा. आपण या कार्यक्रमात प्रश्न विचारून सहभागी होऊ शकता. त्यासाठी आपण आठवड्यातल्या कोणत्याही दिवशी जर प्रश्न विचारला तर त्या आपल्या प्रश्नाचं उत्तर दर शुक्रवारी संध्याकाळी 7:30 माझं घर माझं वावर या कार्यक्रमांतर्गत गायवाडा या सदरात आपल्याला ऐकायला मिळेल. निवेदन संपलं. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमाच्या शेवटी जाणून घेऊया आजचं हवामान वृत्त. आजचं कमाल तापमान 27.6°C, किमान तापमान 15.6°C, प्रखर सूर्यप्रकाश 4 तास, हवेचा ताशी 0.2 किलोमीटर, सकाळची आर्द्रता 84% तर दुपारची आर्द्रता 46%, बाष्पीभवनाचा वेग होता 1.9 मिलीमीटर. आत्ताच आपण हवामानशास्त्र विभाग डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त हवामान वृत्त जाणून घेतलं. आजच्या हवामान वृत्तासोबतच आपल्या आजच्या किसानवाणीची वेळ संपलेली आहे. तेव्हा पुन्हा भेटू आपल्या आवडत्या कृषीविषयक कार्यक्रमात. तोवर किशोर कुकडेला निरोप द्या. नमस्कार. आजच्या किसानवाणी कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सूरज गोळे. आताच आपण भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने प्रायोजित किसानवाणी कार्यक्रम ऐकलात. किसानवाणी 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 किसानवाणी, हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसानवाणी 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 किसानवाणी, सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगेवाणी, शेती सुखाची आधारवाणी. किसानवाणी 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 किसानवाणी. आत्ताच आपण शेतकरी बंधूंसाठी प्रसारित किसानवाणी कार्यक्रम ऐकलात.